नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्याम काळे. मी एक व्यावसायिक आहे. माझा मार्केटिंगचा एक बिझनेस आहे. तुमच्या या चॅनलवर मी सर्व सबस्क्रायबर्सचं स्वागत करतो आणि धन्यवाद करतो की मला आज बोलण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली. विषय आहे लॉकडाऊन. सर्वजण आज आपण त्याच्याबद्दल जागरूक आहात, घरी आहात. जसं आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं तसं तोपर्यंत कोणी बाहेर निघत नाहीये. जेव्हा त्यांचा मेसेज येईल की आता लॉकडाऊन ओपन झाले त्याच वेळेस आपण बाहेर जाणार, म्हणजे घरी राहण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही. याच्याबद्दल सर्वांना व्यवस्थित पद्धतीने लक्षात आलेलं आहे. मी चर्चा करेल की घरी राहूनही आपण प्रोडक्टिव्ह कसं राहू शकतो, काय करू शकतो जेणेकरून आपल्या व्यावसायिक फायदे आपल्याला करून घेता येतील. मी बिझनेस क्षेत्रामध्ये असल्यामुळं भरपूर नॉलेज आणि भरपूर चांगल्या लोकांच्या संपर्कात असल्यामुळे काही गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की आपण ज्या बी क्षेत्रात असो, स्टुडंट असो किंवा नोकरी करणारा असो किंवा व्यावसायिक असो, छोटा व्यावसायिक मोठा व्यावसायिक, आपण आपल्या क्षेत्रामध्ये स्ट्रगल करतोय ही एक फॅक्ट आहे. आपल्याला माहित आहे की मी स्ट्रगल करतोय सध्या. तर या वेळेचा आणि त्या स्ट्रगलचा जो कंबाईन जे मला तुम्हाला घालून द्यायचे ते असं आहे की आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं युग आहे. प्रत्येक सेक्टर हार्डवर्क पासून स्मार्टवर्क पर्यंत आलेलं आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आता नॉलेज आहे, तर ट्रिक्स आहे, तर स्ट्रॅटेजीज आहे, सिस्टम आहे. आपण जितकं सिस्टम, स्ट्रॅटेजी, त्यानंतर नॉलेज, टेक्निकवर काम करू तितकं हार्डवर्क कमी होऊन जाईल, स्मार्टवर्कमध्ये आपलं रूपांतर होऊन जाईल. याचा अजून एक फायदा होतो की आपण कॉम्पिटिशनमधून दूर राहतो आणि कंटिन्युअस आपण एक प्रोग्रेस करत राहतो या सर्व गोष्टीला आपल्या जवळ ठेवल्यापासून. पण आता बऱ्याचशा लोकांची ही मानसिकता आहे की मला बदलायची गरज नाहीये, मी खूप मेहनत करतोय किंवा माझ्याकडे जे आहे ते भरपूर आहे, मला कोण सांगणार. पण आता आपण ह्या गोष्टी सोडून थोड्या बाजूला ठेवून एक लक्षात घेतलं पाहिजे की आपली फाईट जी चालली आहे, जे माझ्या वयाची असेल किंवा कोणत्याही वयाची असो, आपली जी फाईट चालू आहे ती यंग जनरेशन सोबत चालू आहे. यंग म्हणजे कोण की ज्याचं शिक्षण, ज्याच्या हातात मोबाईल आहे, जो प्रवास करतो, जो सोशल मीडियावर आहे, हा मागच्या पिढीपेक्षा खूप स्पीड आहे या व्यक्तीमध्ये. म्हणून बदल करायला, जुगाड करायला, नवीन गोष्टी करायला याला बिलकुल वेळ लागत नाहीये. जर आपण आपल्या सेक्टरमध्ये, आपल्या क्षेत्रामध्ये आपल्याला टॉपला राहायचं असेल किंवा कायम प्रोग्रेस करायची असेल तर आपल्याला काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. सर्वात पहिली एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल की इंडियामध्ये असं बघण्यात आलेलं आहे की 95% लोक अशा आहेत की विदाऊट प्लॅनिंग काम करतात. आपण आपल्या सेक्टरमध्ये कोणीही असावा, स्टुडंट असा किंवा व्यावसायिक असा किंवा नोकरी करणारा असो, प्लॅनिंग ही लिहून आपल्याकडे असायला पाहिजे. प्लॅनिंग असायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट ती लिहून असायला पाहिजे. प्लॅनिंग ही अतिशय महत्वाचा पार्ट आहे. याबद्दल हजारो व्हिडिओ युट्यूबवर आपल्याला पाहायला मिळतील. पण एकच लाईन सांगेल की विदाऊट प्लॅनिंग आपण कुठल्याही कामाला निष्कर्ष देऊ शकणार नाही. आपल्या वैयक्तिक जीवनात प्रत्येक गोष्टीची प्लॅनिंग आहे. लग्न करायचे आहे, प्लॅनिंग आहे. मोबाईल खरेदी करायचं प्लॅनिंग आहे. टीव्ही खरेदी करायची प्लॅनिंग आहे. घर बांधायचं प्लॅनिंग आहे. पण मला प्रोग्रेस करायचं याच्याबद्दलची लिखित प्लॅनिंग आपल्याकडे नसते. फक्त इच्छा असते आणि जस्ट इच्छेवर आपण कुठल्याही प्रकारचा बदल आपल्या जीवनात नाही करू शकत. मग त्या प्लॅनिंगचा आणि ह्या वेळेचा काय संबंध आता? तर दुसरा एक विषय आहे की बऱ्यापैकी हे आढळण्यात आलेलं आहे की लोकांना भरपूर गोष्टी पाहिजेत, पण एक्झॅक्टली काय पाहिजे हे लोकांचं क्लिअर नाहीये. आता एक माझे मित्र आहे, तर त्यांना मी विचारलं होतं की तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये किती प्रोग्रेस पाहिजे. ते म्हणले जितकं मिळेल तितकं कमीच. तर ही जी लाईन आहे ही प्रोग्रेसिव्ह मेंटॅलिटीची लाईन नाहीये. आपल्याला आपल्या देशातलं जे सर्वात मोठं जॉब सेक्टर म्हणजे रेल्वे, भारतीय रेल्वे जे आहे, तर त्याच्याहून आपण हे समजून घेऊ शकतो की हे असं सेक्टर, हे असं सिस्टम आहे की हजारो लोक याच्यात काम करतात आणि प्रत्येक व्यक्तीला याचा पर्टिक्युलर फायदा होतो. तुम्हाला कुठं जायचंय, कुठं उतरायचंय, कधी उतरायचंय, कोणत्या गाडीत बसायचं, या प्रत्येक गोष्टीची एक फिक्स प्लॅनिंग आहे. आणि त्याच्याहून आपण एक लक्षात घेऊ शकतो की जर मला प्रोग्रेस करायची आहे तर मला क्लिअर असणं लय आवश्यक आहे. फर्स्ट प्लॅनिंग असणं आवश्यक आहे, दुसरं क्लिअर की एक्झॅक्टली इथं पोहोचायचं. आणि हा विषय ज्या लोकांचा क्लिअर आहे, तर त्या लोकांनी, ज्या लोकांचं क्लिअर नाहीये त्यांच्यापेक्षा 85% जास्त प्रोग्रेस केलेली लाईफमध्ये. पुन्हा एक गोष्ट लोक
का प्लॅनिंग करत नाहीये आणि का क्लिअर नाही. तर कारण की कंपॅरिझन हे डोक्यामध्ये चालत राहतं की प्लॅनिंग जर केली तर कुणी काय म्हणेल, ते बेटर असेल नसेल, या कन्फ्युजनमध्ये राहतात लोक. तर एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल की आपल्या वैयक्तिक प्रोग्रेसबद्दल, आपल्या वैयक्तिक हॅपीनेसबद्दल आपल्याशिवाय दुसऱ्या कोणालाही काही घेणं देणं नाहीये. म्हणून आपली प्लॅनिंग कोणाला सांगायची आवश्यकता नाहीये. आपल्याला जिथं पोहोचायचंय तिथं पोहोचणं हे आपल्यासाठी जितकं बेनिफिटेबल आहे, प्रॉफिटेबल आहे, तितकं दुसऱ्यासाठी नाहीये. म्हणून दुसऱ्याच्या नजरेनं त्याला बिलकुल बघायचं नाहीये. त्याला फिक्स करणं हे अतिशय महत्वाचं आहे. बऱ्यापैकी लोकांचं इथपर्यंत झालेलं असेल किंवा करतेलही आता, पण याच्या पुढचा जो टप्पा आहे इथं 95% लोक मार्क इथपर्यंत बऱ्यापैकी लोकांकडे आहे. भरपूर गोष्टी आहेत त्यांनी करूनही ठेवल्या असतील, डायरीवर लिहिलं असेल, त्याची व्यवस्थित प्लॅनिंग वगैरे केलेली असेल. पण पुढचा जो टप्पा आहे हा आपल्या देशामध्ये जवळपास प्रत्येक व्यक्ती याच्यापासून लांब आहे. एक 90% लोक याच्यापेक्षा गंभीर आहे की आता मी ठरवलंय मला हे करायचं, तर मग आता पुढे काय. तर पुढे एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या गोष्टी आहे ना टेम्पररी असतात ना, तर त्या एकदम इन्स्टंट उभा राहतात आणि ज्या परमनंट असतात ना, तर त्या उभं राहायला खूप वेळ घेतात आणि टिकून राहायला पिढी दर पिढी राहतात. असे अनुभव आपल्यापर्यंत आहेत. सांगायचं म्हणजे की एका क्षेत्रामध्ये आपल्याला एक फिक्स पर्टिक्युलर ठिकाणी पोहोचायचे, तर पोहोचायचं म्हणजे काय की त्या प्लेससाठी आपल्याला आपला माइंडसेट बनवायचा. आपल्याला आपले विचार, आपल्या सवयी, आपलं सर्कल, आपलं सराउंडिंग, आपलं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्या सेक्टरला जे सुटेबल होईल ते आपल्याला तयार करायचं आहे. आणि याच्यासाठी अतिशय स्मॉल स्टेपनं ते काम करावं लागतं. त्याच्यावर ही गोष्ट लक्षात घेणं गरजेची आहे की स्मॉल स्टेप अतिशय महत्वाच्या आहेत. आणि लोक स्मॉल स्टेप बद्दल इंटरेस्टेड नसतात, त्यांना स्पीडमध्ये बदल करायचे असतात. बऱ्याचशा लोकांचं प्लॅनिंग असतं की मी सकाळी उठत नाही तर मग आता उद्यापासून डायरेक्ट 4 वाजेला उठणार आहे. तर ही जी संकल्पना आहे ही आपल्या निसर्गाला पण मान्य नाही. आपलं जे निसर्ग आहे, आपलं जे जग आहे, तर या जगामध्ये बी तुम्ही एक बघू शकता की प्रत्येक गोष्ट अतिशय सूक्ष्म पद्धतीने बदलते. एकदम सुनामी रात्रंदिवस येत नाही आपल्या इकडं. रात्रंदिवस सूक्ष्म पद्धतीनं गोष्टी घडत असतात. एखाद्या आईच्या पोटामध्ये बाळ बी अतिशय सूक्ष्म पद्धतीने विकास करतं. ज्यावेळेस ते बाळ होतं त्यानंतर ते एक व्यक्ती होईपर्यंत अतिशय सूक्ष्म पद्धतीने ते डेव्हलप होतं. तसंच आपल्या टार्गेटकडे, आपल्या जिथं आपल्याला प्रोग्रेस करायची, जे आपल्याला अचीव्ह करायचे, तर तिथं पोहोचणं हे स्पीडनं पोहोचणं हे घातक आहे. तिथं जितक्या स्लोली आपल्याला जाता येईल तितकं ते परमनंट राहील. या मानसिकतेमध्ये येणं गरजेचं आहे. जर आपण या मानसिकतेत आलो तर काय होईल, याचा फायदा हा होईल की आपण प्रोग्रेसिव्ह पद्धतीनं कंटिन्युअस त्याच्यावर काम करत आहोत. एक, कुठलाही ऍडिशनल स्ट्रेस घ्यायची आपल्याला आवश्यकता पडणार नाही. नंबर 2 आणि नंबर 3 म्हणजे आपला ग्रोथ माइंडसेट डेव्हलप होईल. आणि जी ग्रोथ आपण निर्माण करणार आहोत आपल्या बिझनेसमध्ये, तर ती त्याच्यानंतरही ते मिळाल्यानंतरही कंटिन्यू चालू राहील ती ग्रोथ. म्हणून जे काही चेंजेस करायचे आहेत त्या पर्टिक्युलर ठिकाणी पोहोचण्यासाठी, जे टार्गेट अचीव्ह करण्यासाठी, तर ते सर्व चेंज अतिशय सूक्ष्म स्तरापासून सुरू झालेले पाहिजेत. कारण की ते टिकून राहिले तर ते काम करतील आणि त्यांनी जर काम केलं तर ते अचीव्ह होईल. आपल्याला कोणाचाही गोल असो, एखाद्या विद्यार्थ्याला MPSC क्रॅक करायची असेल, एखाद्याला काही बिझनेस चालू करायचा असेल, कोणाला अजून काही विशेष काम करायचं असेल, तर 24 घंट्याचा प्रत्येकाचा टाइम आहे आणि दर दिवसामध्ये आपण त्या विशिष्ट कामामध्ये 1% परत त्याला रिफ्रेश करतो आणि प्रोग्रेस करतो. जर ती गोष्ट रिफ्रेश नाही झाली किंवा रिपीट त्याच्यावर वर्क नाही झालं तर ती प्रोग्रेस नाही करणार. सिंपली सांगायचं म्हणजे की आपल्याला चांगली हेल्थ बनवायची आहे तर आपण दररोज जिममध्ये जातो आणि दररोज जिम करतो आणि त्यानंतर आपली एक चांगली फिटनेस तयार होती. त्याउलट जर आपण दररोज जास्त वेळ झोपायलो, व्यायाम नाही करायलो, व्यसन करायलो आणि खूप आहार घ्यायला लागलो तर आपली हेल्थ डॅमेज होऊन जाईल. कारण की दररोज आपण त्याच्यावर काम केलं तर तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. तुम्ही दररोज ग्रोथ करता नाही तर दररोज डॅमेज करता. मग या सगळ्या संसाराचा आता या लॉकडाऊनच्या टायमिंगमध्ये काय संबंध? तर सर्वात मोठा विषय हा आहे की आपण पर्सनली आहे ना आपल्या टार्गेटसाठी तयार नसतो. आपल्यामध्ये त्या प्रकारचे बॅकअप फाईल्स नसतात, त्या प्रकारची सोच नसते, त्या प्रकारचं डिसिप्लिन आपल्याकडे नसतं. म्हणून आपण कोणत्याही कामामध्ये लूज फील करतो, लवकर इंटरेस्ट लेस होतो आणि त्याला मध्येच सोडून देतो. ही एक हॅबिट
लोकांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाहायला मिळते. मग या लॉकडाऊनमध्ये आपण काय करू शकतो की राईट डाऊनमध्ये आपण आपल्या प्लॅनिंगला घेणं, त्याच्यानंतर कुठं पोहोचायचं क्लिअर करणं, त्याच्याबद्दल स्पष्ट असणं आणि त्याच्यासाठी सपोर्टिंग कोणकोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपण करणं गरजेचं आहे. तर कॉमनली काही गोष्टी येतं की ज्या लोकांना कोणत्याही सेक्टरमध्ये फायदा उचलतात आणि ते जर असतील तर असं बघण्यात आलेलं आहे की त्या सवयी असताना लोकांनी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सक्सेस मिळवलेले. एक आहे की त्याच्यामध्ये रात्री लवकर झोपणे. आज लोक ॲव्हरेजली 1 वाजेला झोपतात रात्री आणि भरपूर लोक रात्री 2 वाजेपर्यंत जागतात, हे पाहायला मिळालेले. तर काय प्रोड्यूस करतो आपण ते जागून, हे विचार करा. कुठल्याही प्रकारचं काहीच आपल्याकडून त्या जागण्यामधून काही सिद्ध होत नाहीये, ही गोष्ट आपल्याला लक्षात घेणं गरजेची. त्यामुळे आपली जी हेल्थ आहे ती डिस्टर्ब होते, आपली झोप होत नाही प्रॉपर आणि झोप न झाल्यामुळं आपली एकाग्रता भंग होते, आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिडेशनची प्रक्रिया तीव्र गतीने घडायला लागते, म्हणजे नुकसानच आपल्याला आहे त्याच्यामध्ये. सकाळी उशिरा उठणं, असंतुलित आहार घेणं, भरपूर चहा पिणं, व्यायाम न करणं, व्यसन करणं, तणाव करणं, कुठल्याही चांगल्या संगतीत न राहणं, चांगलं नॉलेज न घेणं, तर या सगळ्या गोष्टी कुठल्याही सेक्टरमध्ये जर तुम्ही गेले तर तुम्हाला मदत करणार नाही. त्या उलट जर आपण रात्री लवकर झोपलो, लवकर उठलो सकाळी, त्यानंतर व्यायाम प्रॉपर केला, मेडिटेशन केलं, योगासन केले, जिम केलं, रनिंग केली, वॉकिंग केली, त्यानंतर व्यवस्थित पद्धतीनं डाएट तयार करून फॉलो केला, एक चांगला ग्रुप आपल्याजवळ ठेवला, त्याच्यानंतर आपण लिहायला सुरुवात केली किंवा रीडिंग करायला सुरुवात केली चांगल्या प्रकारे आणि एक युट्यूबचं एक चांगलं चॅनल फॉलो करून त्याच्या सगळे व्हिडिओज पाहणं सुरुवात केली, त्याच्यावर काम करणं चालू केलं, तर आपल्याकडे एक बॅकअप फोर्स तयार राहतो जो कुठल्याही सेक्टरमध्ये आपल्याला सक्सेस करण्यासाठी मदत करतो. तर बऱ्याच जणांचे हे काम जे आहेत ते ऑन फील्ड आहेत, हे मान्य आहे, पण ऑन फील्डसाठी पण ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक येतं, स्वतः लायबल राहणं आणि तयार राहणं. तर या लॉकडाऊनच्या टायमिंगमध्ये आपण अतिशय छोट्या स्तरावर आपल्या सवयी आपण निर्माण करू शकतो. बऱ्याच लोकांनी मी काय सांगितलं हे काही नवीन नाहीये, भरपूर लोकांना माहिती आहे, पण एक गोष्ट आहे की आतापर्यंत आपल्याला आपल्या सवयी निर्माण करण्यासाठी बिलकुल वेळ नव्हता मिळाला. तर लॉकडाऊनचा टाइमचा वापर करून आपण लॉंग लाईफ सक्सेस होणाऱ्या ज्या सवयी आहेत त्या सवयी. माझं वैयक्तिक उदाहरण आहे की मी 2004 पासून काही सवयी लावायचा प्रयत्न करतो आणि 2020 आले, त्या सवयी मला बऱ्यापैकी त्या सवयीमध्ये अजूनही मला काम करताना आलं. माझ्याकडे भरपूर बहाणे होते, वेळ नाही करू, माझ्याकडे असे विशिष्ट कारण आहे, पण आता हा वेळ आहे की आपण डाएटवर, त्यानंतर आपल्या सकाळी उठण्यावर, रात्री झोपण्यावर, चांगले मित्र बनवण्यावर, चांगलं वाचन करण्यावर खूप कॉन्सन्ट्रेट करू शकतो. मित्र हो, ह्या ज्या सवयी आहेत ह्या गॅरंटेड सक्सेसच्या सवयी आहेत. तुम्ही जगातल्या कुठल्याही ट्रेनरला ऐका, मी वैयक्तिक खूप पैसा खर्च करून भरपूर प्रकारच्या ट्रेनरला ऐकलेलं आहे आणि ते सगळं सांगून शेवटी कॉमन ह्या गोष्टी सांगतात की तुमचं वैयक्तिक आत्मअनुशासन असायला पाहिजे, तुमच्याकडे बेस्टच्या बेस्ट सवयी असायला पाहिजे, तुमचं वाचन रेग्युलर असायला पाहिजे आणि तुम्ही हेल्दी राहण्यासाठी कमी खाणं, व्यायाम भरपूर करणं, भरपूर झोप घेणं, ह्या गोष्टीवर या गोष्टीवर ते येतात. जर या गोष्टी इतक्या महत्वाच्या आहेत तर आता मला सांगा की हा जो वेळ आहे हा या कामामध्ये, या विषयावर काम करण्यासाठी अतिशय बेस्ट विषय आहे. नंतर तुम्ही ही तुमची इंटरनल फोर्स घेऊन कुठल्याही सेक्टरमध्ये जा, तुम्हाला भरपूर एनर्जी, स्ट्रेस मॅनेजमेंट, बेटर म्हणजे सर्कल मिळेल, भरपूर प्रमाणात चांगला तुम्हाला वैचारिक लेवल एक चांगली आपली राहील आणि आपण आपल्या जे ट्रॅक आहे त्या ट्रॅकवर प्रॉपर काम करू शकतो. पण आता याच्यामध्येही काही डाऊनफॉल आहेत जे मी तुमच्यासोबत क्लिअर करतो. ज्या लोकांना बिलकुलच सकाळी उठण्याची सवय नाहीये किंवा बिलकुलच त्यांनी आतापर्यंत रात्री लवकर झोपलेले नाहीये, तर त्यांनी मानसिकता ही ठेवावी की ऑन पेपर त्यांनी अगोदर लिहून काढावे की मला कोणकोणत्या सवयीवर काम करायचं एक, आणि त्याचा एक टाइम त्याचा डेज फिक्स करा की इतक्या दिवसापर्यंत फोकसली मी याच्यावर काम करणार. तर तुम्ही 21 दिवसाचा एक टार्गेट सेट करून त्या सवयी लिहून काढू शकता, त्याच्यावर काम करू शकता. तर तुम्हाला मी सांगतो की जर तुम्हाला त्याच्यावर काम करायचं, तुम्हाला 1 डे मध्ये 1% पण त्याचा रिझल्ट येणार नाही. ज्या दिवशी तुम्ही लिहिता, एक दिवस लिहिता दुसऱ्या दिवशी करणार नाही, हे फिक्स आहे. तर तुम्ही अशी विचारधारा ठेवा फक्त की मी किती पर्सेंटेजमध्ये ग्रोथ करायला लागलो. तुम्हाला 2 वाजेला झोपायची सवय, पण तुम्ही आता
1:30ला झोपायला लागले, ग्रेट. 1ला झोपायला लागले, ग्रेट. म्हणजे हळूहळू तुम्ही इकडे येणार 10 वाजेला. तुम्हाला सकाळी 5 वाजेला उठायचं, तुम्ही 8ला उठता, तर तुम्ही 7:30ला उठले, 7:15ला उठले, 7ला उठले. तर ही जी प्रोग्रेस ग्राफ आहे ना, याला तुम्ही सक्सेसच्या लेवलला हॅपीनेस फील करा आणि कुठल्याच नको असलेल्या गोष्टीवर लक्ष देऊ नका. जर तुम्ही बार असं स्वतःला अफर्मेशन करत राहिले की मी उशिरा उठतो, मी तर वाचतच नाही, माझ्याच्यानं वाचनच होत नाही, मला तर झोपच येत नाही, मला खाल्ल्याशिवाय जमतच नाही, तर या गोष्टी रिपीट करतील. तुम्ही स्वतःला प्राऊड फील करताना असे शब्द बोला की ठीक आहे, आज मी उठायचा प्रयत्न केला, ठीक आहे, माझ्या डोक्यात आज विचार आला की मी उठायला पाहिजे होतं, ओके, मी 5 मिनिटं लवकर उठलो, 10 मिनिटं उठलो, 15 मिनिटं उठलो. तर असं करत तुम्ही तुमच्या टार्गेटपर्यंत पोहोचता. नाहीतर आपण टार्गेट फिक्स करू, गोल फिक्स करू, लिहू डायरीवर, 3 दिवस करू, त्याच्यानंतर विसरून जाऊ. हे याच्यामुळे होतं की आपल्याला स्पीड पाहिजे चेंज करण्यामध्ये. आपण माणूस येतो, पेशी आहेत आपल्या शरीरामध्ये, मशीन नाही आपण की प्रोग्रॅमिंग केली आणि काम होऊन जाईल. तर आपली जे प्रोग्रॅमिंग आहे ते आपली हॅबिट आपण अडॉप्ट करतोय आपल्या बॉडीमध्ये, ब्रेनमध्ये. तर खूप संयमानं आपल्याला याच्यावर काम करावं लागेल. आणि याच्यासाठी तुम्ही एक काम करू शकता की जर तुम्हाला बेस्ट रिझल्ट जर याच्याबद्दल पाहिजे असेल तर दररोज फक्त 10 मिनिटं तुम्ही संदीप माहेश्वरी सरांच्या कुठलाही एक व्हिडिओ, डेली एक व्हिडिओ, तुमचं टार्गेट जोपर्यंत हॅबिट तुमच्या कंट्रोलमध्ये येत नाही तोपर्यंत डेली एक बघत राहा. भलेही तुम्ही त्या दिवशी कुठल्याही सवयीवर काम करण्यात यशस्वी झाले नसाल तरीही तुम्ही ते पहा. तुम्हाला एक लक्षात येईल की तुमच्या मेंदूमध्ये ती इच्छा जर जिवंत राहिली तर 8 ते 10 दिवसानंतर तुम्हाला थोडे रिझल्ट यायला लागतील. 10 ते 15 दिवसानंतर तुम्ही बऱ्यापैकी त्याच्यामध्ये राहता आणि 21 दिवसानंतर तुम्ही पूर्ण त्या सवयीवर, त्या लाईफस्टाईलवर कमांड मिळवलेली असेल. तर बोलायसारखं भरपूर आहे आणि सरांनी मला टाइम बाउंड दिला होता की सर 10 मिनिटाचं आपलं लाईव्ह चॅनलवर आपल्याला यायचंय. तर मी तरी जास्त वेळ घेतलाय तुमच्या सर्वांचा. आणि प्रवीण सरांचे विशेष धन्यवाद, त्यांनी मला इथं बोलवलं. माझे जे विचार होते कितपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचले हे मी नाही सांगू शकत, पण ज्यांना हा विषय लक्षात आलाय त्यांनी याच्यावर प्रयत्न करा. आणि माझी इच्छा आहे की तुम्ही पहिले स्वतःवर नियंत्रण मिळवा आणि मग एकदा तुम्ही स्वतःवर नियंत्रण मिळवलं तर तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये सक्सेस होण्यासाठी जी इम्पॉर्टंट एनर्जी पाहिजे ती तुमच्यामध्येच आहे. तुम्हाला कुठल्याही सपोर्टिंग मोटिवेशनची आवश्यकता नाहीये, तुमच्यामध्येच सर्व मोटिवेशन आहे. फक्त तुम्हाला ते जागा करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला त्या प्रकारच्या सवयी निर्माण कराव्या लागतील. हा माझा मेन मेसेज आहे की लॉकडाऊनचा वापर तुम्ही सर्वात जास्त तुमच्या त्या सवयीवर करा ज्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय भरपूर वर्षापासून. जर इतकं जरी आपल्यासाठी भरपूर करणं जर झालं तर माझी ही गॅरंटी आहे की लॉकडाऊन ओपन झाल्यानंतर आपण आपल्या सेक्टरमध्ये टॉप रँकला राहण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. मला तुम्ही सर्वांनी ऐकलं त्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद करतो. नमस्कार. थँक्यू.